नमस्कार. हे बघा, आपण कोणाला काहीतरी भेटवस्तू देत असतो. एक मित्र-मैत्रिणीसाठी आपण रुमाल देत असतो किंवा अजून एखादी गोष्ट आहे ती वस्तू देत असतो. तर या गोष्टी दिल्या तर त्या वस्तूबरोबर आपली धनसंपत्ती, पैसा त्या वस्तूमागे जातो. त्यामुळे चुकूनही या वस्तू कोणालाही तुम्ही देऊ नका. आपण कोणाला मित्र-मैत्रिणी म्हणा, त्यांना आपण रुमाल देत असतो. अजून बऱ्याचशा गोष्टी असतात. त्या अशा 2 गोष्टी आहेत की तुम्ही त्या कधीही कोणाला गिफ्ट देऊ नका. कारण की काय होतं की तुमच्याकडे जी लक्ष्मी आहे ती त्याच्यामार्फत दुसऱ्याकडे जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही या गोष्टी चुकूनही कोणाला देऊ नका. तर सर्वात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे रुमाल. जे असे रुमाल असतात ते आपण सहज आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी आपण देऊ शकतो. तर अगोदरच तुम्हाला जर पैशांची कमतरता असेल तर तुम्ही त्या गोष्टी अजिबात करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे रुमाल तर झालं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पर्स. पर्स म्हणजे वॉलेट असतं बघा, लेडीज पर्स म्हणा किंवा जेंट्स वॉलेट असतं. ह्या 2 गोष्टी तुम्ही कधीही कुणाला गिफ्ट करू नका. तुम्ही एखाद्याला पर्स गिफ्ट म्हणून दिले तर दिल्यानं तुमच्यावरती आर्थिक संकट ओढवू शकतं. पर्स आपल्या आर्थिक स्थितीचं प्रतिनिधित्व करतं. त्यामुळे आपल्याकडं जी धनसंपत्ती असते ती कोणाला पर्स भेट म्हणून दिल्याने त्या व्यक्तीकडे जाते.